नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 29 जुलै 2024 ते 4 ऑगस्ट 2024 साप्ताहिक राशी भविष्य. मेष राशी. बृहस्पती महाराज तुमच्या दुसऱ्या भावात बसलेले असल्याने हा सप्ताह अशा गोष्टी खरेदीसाठी उत्तम आहे ज्याची किंमत पुढे जाऊन वाढू शकते. अशात तुम्ही सोन्याचे आभूषण, घर, जमीन किंवा काही घराच्या निर्माण कार्यात गुंतवणूक करू शकता. यामुळे तुम्हाला पुढे जाऊन उत्तम नफा मिळण्याचे योग बनतील. जर तुमचे मातापिता आरोग्याच्या प्रती प्रभावित होते तर त्यात आता या सप्ताहात सुधार येण्याची शक्यता दिसत आहे. यामुळे या पूर्ण सप्ताहात तुमचे कौटुंबिक जीवन बऱ्याच प्रमाणात उत्तम राहील आणि या काळात तुम्ही काही नवीन वाहन किंवा प्रॉपर्टी खरेदी करण्याची योजना बनवू शकता. जर तुम्हाला कार्यस्थळी कुणी पसंत असेल तर या सप्ताहात तुम्हाला त्यांच्यासोबत बोलण्याच्या वेळी मर्यादित आचरण करण्याचा सल्ला दिला जातो. कारण शक्यता आहे की तुम्हाला ते कारण नसताना असे काही बोलतील. यामुळे तुमची बनती बात बिघडू शकते. सोबतच तुम्ही ऑफिसमध्येही लांब राहूनच बोला. स्पर्धा परीक्षेची तयारीमध्ये असलेल्या विद्यार्थ्यांना या सप्ताहात विशेष यश प्राप्त होऊ शकते. सोबतच उच्च शिक्षण ग्रहण करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही वेळ बराच चांगला सिद्ध होण्याचे योग बनतील. कारण यावेळी तुमची प्रतिध्वनी भावनेत वाढ पाहिली जाईल. मेष राशीतील जातकांसाठी केतू देव तुमच्या चंद्र राशीच्या 6व्या भावात उपस्थित असतील आणि अशात हा सप्ताह तसा तर आरोग्याच्या दृष्टीने चांगला आहे, परंतु काही गोष्टीवर अत्याधिक विचार करणे तुम्हाला मानसिक तणाव देऊ शकतो. म्हणून आपल्या या सवयीमध्ये तुम्ही काही सुधार करण्याचा प्रयत्न कराल, ज्यामध्ये तुम्हाला सप्ताहाच्या शेवटी यश मिळण्याचेही योग बनू शकतील. उपाय: मंगळवारी गरिबांना गहू दान करा. वृषभ राशी. हा सप्ताह कुठल्याही नवीन कामाची सुरुवात किंवा बऱ्याच ठिकाणी गुंतवणूक करण्यासाठी उपयुक्त आणि उत्तम योग दर्शवत आहे. अशात तुम्ही या काळात गुंतवणूक किंवा नवीन काम सुरू करत आहात तर तुम्हाला उत्तम लाभ मिळणे शक्य आहे. कारण शनी ग्रह तुमच्या 10व्या भावात उपस्थित असतील. या आठवड्यात वेळ तुमची प्रतीक्षा घेईल, कारण आपण आपली मुख्य विषयांची पुस्तके किंवा त्यातील नोट्स कुठेतरी किंवा गमावू शकता. यामुळे तुम्हाला मानसिक ताणतणावाचा सामना करावा लागू शकतो. अशा परिस्थितीत तुमच्या स्वभावात व्याकुळता दिसेल आणि अगदी छोट्या छोट्या गोष्टीकडूनही तुम्हाला त्रास होईल. म्हणून शांत राहून स्वतःला दोष देण्यापेक्षा यावर तोडगा काढणे आपल्यासाठी बरे असेल. तुमच्या आरोग्याच्या दृष्टीने हा सप्ताह खूप उत्तम राहील, कारण या काळात तुम्हाला काही मोठ्या समस्येतून जावे लागणार नाही. या सकारात्मक वेळेचा लाभ घेऊन आपल्या जवळच्या सोबत ताज्या हवेचा आनंद घ्या. राहू ग्रह तुमच्या 11व्या भावात बसण्याच्या कारणाने ही वेळ तुमच्यासाठी बराच आर्थिक नफा घेऊन येईल. या कारणाने तुम्ही बरेच गरजेच्या कार्यावर खर्च करण्याची योजनाही बनवू शकता. जर तुम्ही बऱ्याच काळापासून आपले घर घेण्याचा प्रयत्न करत आहे तर या सप्ताहात त्याला घेऊन
तुमच्या कुटुंबात चर्चा होऊ शकते. या काळात तुमच्या विचारांना घरात महत्त्व प्राप्त होईल. यामुळे तुमचे मनोबल वाढेल. सोबतच कौटुंबिक वातावरणात अनुकूलता पाहून तुम्ही बाहेरून भोजन किंवा मिठाई मागवू शकता. उपाय: नियमित ओम हनुमंते नमःचा 41 वेळा जप करा. मिथुन राशी, या सप्ताहात तुम्ही आपल्या खोडकर स्वभावाच्या कारणाने आपल्या घर कुटुंबातील वातावरणाला सामान्यपेक्षा अधिक आनंदी बनवू शकता. कारण राहू तुमच्या 10व्या भावात उपस्थित असेल. सोबतच यावेळी एक उत्तम संध्याकाळ साठी तुमचे काही मित्र तुमच्या घरी येऊ शकतात. या राशीतील ते जातक जे सरकारी नोकरीने जोडलेले आहेत त्यांना पद उन्नती किंवा वेतनवृद्धी सोबत मनासारखे स्थानांतरण होण्याची शक्यता राहील. मिथुन राशीतील जातकांसाठी बृहस्पती ग्रह तुमच्या चंद्र राशीच्या 12व्या भावात विराजमान असतील. याच्या परिणामस्वरूप या सप्ताहात तुमच्या मनात नकारात्मक विचार राहतील. यामुळे जर तुमच्यासोबत काही चांगलेही झाले तरीही तुम्ही नकारात्मक दृष्टीने पाहताना दिसाल. याच्या परिणामस्वरूप तुम्ही स्वतःला बरेच चांगले आणि लाभ देणाऱ्या संधीपासून वंचित करू शकता. म्हणून आपल्या स्वभावात सुधार करा. यासाठी तुम्ही योग आणि ध्यान करा. तुम्ही काही जुन्या गुंतवणुकीमुळे या सप्ताहात तुमच्या कमाईमध्ये वृद्धी दिसत आहे. अशात तुम्ही त्या धनला अर्जित करून त्याला पुन्हा कुठल्या योजनेत गुंतवणूक करण्याचा निर्णयही घेऊ शकता. उपाय: बुधवारी गरिबांना हिरव्या पानांचे दान करा. कर्क राशी, या सप्ताहात तुम्हाला हे समजण्याची आवश्यकता आहे की जर तुम्ही आपल्या मेहनतीचे फळ मिळवण्याची इच्छा ठेवता तर आपल्या मनाला सकारात्मक ठेवण्याचा प्रयत्न करा. कारण हा सप्ताह तुमच्या करिअरसाठी सामान्यपेक्षा अधिक महत्त्वाचा असणार आहे. यावेळी तुम्हाला काही नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. या सप्ताहात सर्वात अधिक तुम्हाला या गोष्टीला समजण्याची आवश्यकता आहे की प्रत्येक वेळी आपल्याला यश मिळेलच असे नाही. कारण या सप्ताहात तुम्हाला मिळणारे अपयश तुमच्यामध्ये आत्मविश्वासाची कमी करेल. म्हणून आपल्या मनात चालत असलेला संदेश तुम्हाला चिंता देऊ शकतो. या पूर्ण सप्ताहात वाहन चालवणाऱ्यांना विशेष सावधान राहण्याचा सल्ला दिला जातो. कारण तुमचा थोडाही निष्काळजीपणा तुमच्यासाठी हानिकारक सिद्ध होण्याची शक्यता आहे. गुरुग्रह तुमच्या चंद्र राशीच्या 11व्या भावात उपस्थित असल्याने आणि अशात या सप्ताहात तुम्हाला भूमी, रिअल इस्टेट किंवा सांस्कृतिक परियोजनावर लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता आहे. कारण यावेळी योजनांमध्ये गुंतवणुकीसाठी उत्तम संयोग बनत आहेत. अशात या संधीला आपल्या हातातून न जाता त्याचा उत्तम लाभ घ्यावा. या आठवड्यात आपण मित्र आणि नातेवाईकावर आपल्या सूचना आणि आपला दृष्टिकोन लादताना दिसाल. तथापि आपण असे करणे टाळा असा सल्ला दिला जातो. हे आपल्या प्रतिमेसाठी फायदेशीर ठरणार नाही. त्याऐवजी आपण इतरांनाही नाराज करून आपल्या विरुद्ध उभे करू शकता.
उपाय: नियमित दुर्गा चालीसाचा पाठ करा. सिंह राशी. या राशीतील ते जातक जे सरकारी नोकरीने जोडलेले आहेत त्यांना पदोन्नती मिळू शकते. अशात स्वतःला आपल्या धैर्याच्या प्रती अधिक प्रेरित करत राहा. या आठवड्यात बऱ्याच विद्यार्थ्यांवर त्यांच्या करिअरबद्दल त्यांच्या कुटुंबीय आणि नातेवाईकांकडून अतिरिक्त दबाव येईल, ज्यामुळे ते शिक्षणाकडे लक्ष देण्यास सक्षम होणार नाहीत. अशा परिस्थितीत आपण हे समजून घ्यावे लागेल की जर आपली करिअर आपणच निवडली असेल तर आपण कोणत्याही प्रकारच्या दबावाखाली कोणताही निर्णय घेऊ नये. म्हणूनच ही गोष्ट समजून घ्या आणि आवश्यक असल्यास आपल्या कुटुंबातील सदस्यासमवेत बसून त्यांच्याशी चर्चा करा. या सप्ताहात तुमची मानसिक स्थिती बरीच उत्तम असेल, कारण तुम्ही या काळात प्रत्येक प्रकारच्या तणावापासून स्वतःला दूर ठेवाल. तथापि तुम्हाला वातावरण परिवर्तनाने लहान मोठे आजार लागू शकतात. या राशीच्या जातकांचा स्वभाव वर्तमानात जगणारा आहे, परंतु या आठवड्यात आपल्याला फक्त एक दिवस लक्षात ठेवून निर्णय घेण्याची आपली सवय नियंत्रित करावी लागेल. कारण बृहस्पती महाराज तुमच्या 10व्या भावात बसलेले असतील. अशा परिस्थितीत आता आपल्या करमणुकीसाठी अतिरिक्त वेळ आणि पैसा खर्च करणे टाळणे आपल्यासाठी चांगले होईल. अन्यथा भविष्यात आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागू शकते. तुम्ही नेहमी आपल्या क्षमतेपेक्षा अधिक वचन दुसऱ्यांना देता, त्यामुळे तुम्ही स्वतःहून समस्या ओढावून घेता. परंतु या सप्ताहात असे करणे टाळले पाहिजे, नाहीतर तुम्ही आपले प्रामाणिकता हरवाल. म्हणून त्याच कार्याचे वचन करा ज्याला पूर्ण करण्याची क्षमता तुम्ही ठेवता. उपाय: शनिवारी राहू ग्रहासाठी यज्ञ हवन करा. कन्या राशी. या सप्ताहात कार्यस्थळी काही सकारात्मक घटना होऊ शकतात. जेव्हा तुम्हाला या गोष्टीचा अनुभव होईल की ऑफिसमध्ये तुम्ही ज्याला आपला दुश्मन समजत होते ते तुमचे शुभचिंतक आहेत. म्हणून त्यांच्यासोबत तुमचे सर्व खराब अनुभव विसरून नवीन आणि सकारात्मक सुरुवातीसाठी तुम्हाला काही उत्तम निर्णय घ्यावे लागेल. या सप्ताहात अधिक विद्यार्थी आपल्या निजी समस्यामुळे आपले लक्ष आपल्या अभ्यासात लागू शकणार नाहीत, ज्याचा नकारात्मक परिणाम त्यांच्या शिक्षणावर पडू शकतो. अशा प्रत्येक स्थितीमध्ये स्वतःला शांत ठेवून योग आणि ध्यान करा. मित्र आणि कुटुंबातील सदस्यांना तुमचे आयुष्य जरी उत्तम दिसेल, परंतु या सप्ताहात होणाऱ्या घटनांमुळे तुम्हाला आतल्या आत खिन्न आणि उदास वाटेल. जर तुम्ही भागीदारीत व्यवसाय करतात तर तुम्हाला या सप्ताहात आपल्या भागीदारांसोबत संबंध सुधारण्याची आवश्यकता राहणार आहे, कारण गुरुग्रह तुमच्या 9व्या भावात उपस्थित असेल. या कारणाने तुम्ही त्यांच्या मदतीने उत्तम लाभ अर्जित करू शकाल. म्हणून या गोष्टीला लक्षात ठेवून आपल्या प्रयत्नांना योग्य दिशेत पुढे न्या. आपल्या त्या नातेवाईकांसोबत किंवा मित्रांसोबत तुम्हाला या सप्ताहात चर्चा आणि संपर्क करण्यात मदत मिळेल. ज्या लोकांसोबत तुमची भेट कधी कधीच होत असते, कारण
ही वेळ तुम्हाला आपल्या जुन्या नातेवाईकांना भेटण्यात विशेष उत्तम सिद्ध होणार आहे. उपाय: नियमित ओम नमो नारायणाचा 11 वेळा जप करा. धन्यवाद. असेच साप्ताहिक राशी भविष्य ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.